मैत्रिणींनो, श्रावण महिना आला की सर्वच व्रतवैकल्ये सुरू होतात. काही मैत्रिणी शुक्रवारचा महालक्ष्मी व्रत करतात, ज्याला आपण वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत म्हणतो. आज आपण या वैभवलक्ष्मी व्रताची कथा ऐकणार आहोत. श्री महालक्ष्मी देवे नमः. वैभवलक्ष्मी व्रताची कथा. एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकाच्या संगतीत राहत, उठत बसत, पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातील माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टी कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होते. असे एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पतीही विचारी आणि सुशील होता. ती पती-पत्नी इमानदारीने जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालस्ती करत नसत आणि ईश्वरभक्तीत सुखाने कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत. शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनवते. न जाणो शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच तो धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्यांची हालत झाली. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या आणि शीलाचा पती त्याला बळी पडला. दोस्त आणि भाईबंधांच्या संगती त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्ताच्या चितावणीने त्याला रेस खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होत्या. त्याऐवजी आत्ता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते, त्या ठिकाणी आता 2 वेळ पोटभर जेवण मिळण्याचेही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिवा खायची शीलावर वेळ आली. शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते, पण परमेश्वरावर भरोसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभुभक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे? तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माच्या संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली. तिने दरवाजा उघडला. पाहिले ते तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होती. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहता शीलाच्या मनाला अपार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिने घरात नेले आणि एकुलते एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसवले. माताजी तिला म्हणाली, काय शीला, मला तू ओळखले नाहीस? काहीशा संकोचाने शीला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाली, काय विसरलीस? लक्ष्मीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून ती अत्यंत दुःखी झाली होती आणि अलीकडच्या दिवसात शीला मंदिरातही जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला लाज वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाली, लक्ष्मीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस. तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस? तू आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनात येऊन तुझी खबर काढण्याकरता मी आले. माताजीच्या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मातेच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली.
हे पाहिल्यावर माताजी तिच्याजवळ गेली. तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाली, मुली, सुख दुःख हे ऊन सावलीप्रमाणे असतात. सुखानंतर दुःख येते त्याप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल. माताचे बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. आम्ही शांतीपूर्वक खाऊन पिऊन ईश्वर भक्तीत दिवस घालवित होतो. पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संघडली. त्या संगतीत दारू, जुगार, सट्टारे वाईट सवयीच्या आहारी जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला. रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. माताजी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख, दुःखापाठोपाठ सुख येतेच. म्हणून म्हटलं, ही कर्माची गती निराळची असते. प्रत्येक माणसाला कर्माचे फळे भोगावे लागतात. तरी पण तू चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख आता तू भोगलीच आहेस. तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मीमाताची भक्त आहेस. लक्ष्मीमाताजी करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्तीकडे ती दयेच्या भावनेने पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मीमातेचे व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मीमातेच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मीमातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करेन. माताजी म्हणाल्या, मुली, लक्ष्मीमातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजीने वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभव लक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्याची हळदी कुंकू लावून पूजा केली की व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याचे विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताच्या उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केलं पाहिजे, तरच लक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाऱ्यांनी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे. मनातल्या मनात जय लक्ष्मता, जय लक्ष्मता, जय लक्ष्मता असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाठ ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाठ ठेवावे. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंतरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मीमाता श्रीयंत्राने संतुष्ट होती, तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणारे प्रथम श्रीयंत्राचे आणि नंतर श्री महालक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे दर्शन घ्यावे. नंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणावा. नंतर वाटीतल्या दागिन्यांची रुपयाची हळदी कुंकू लावून पूजा करावी. लाल रंगाचे फूल व्हावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरता ठेवावी. ती बनवली नसेल तर गुळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी. अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मता, जय लक्ष्मता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे. तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हे ऐकल्यावर शीला अत्यंत खुश झाली. ती माताजीला म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभव लक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितला तो मी जरूर करीन. पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा. माताजी म्हणाली, अनेक लोक सांगतात हे व्रत कसेही करावं, पण तो बरोबर नाही. वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा 7 सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू लावावे. भेट म्हणून वैभव लक्ष्मीची एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूपाला च्या फोटोला वंदन करावे. लक्ष्मीमातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की, हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभव लक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर. माझ्या इच्छा पुऱ्या कर. निर्धनांना धन दे. निसंतानांना संतान दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर. असे बोलून लक्ष्मीमातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखाने वैभव लक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शीलाने डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनात संकल्प केला
मी पण मातेच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करेन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करेन. मनात संकल्प केल्यावर शीलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते. तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेल्या. ती माताजी दुसरी कोणी नव्हती पण साक्षात लक्ष्मी माता होती. लक्ष्मी माता आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरता माताचे रूप घेऊन शीलाकडे आली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून मनातल्या मनात जय लक्ष्मीमाता जय लक्ष्मीमाता असं श्रद्धापूर्वक ती जप करू लागली. दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही. संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शीला पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातील चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाला पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीने जो विधी सांगितला त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले. घरात खडीसाखर होती. तिचा तिने प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावना प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्या सुख पुन्हा मिळवून दे. आम्हा सर्वांना सुखी कर. असे म्हणून लक्ष्मीमातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शीलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला वाईट संगत लागली होती. ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला. लक्ष्मीमातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले शीलाचे दागिने सोडवून आणले. घरात पैशाची रेलचेल झाली. तो पुन्हा सुशील धार्मिक बनला. घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, शीलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुखशांती दे. जय माता धनलक्ष्मी, जय माता धनलक्ष्मी.